पंखावरी माय तुझी येईल ही सूर्य येईल भेटायला मजाच होईल सख्या पाखरा नेईल एकदा मला देश महान भारत देश महान भारत देश महान हिमालयाची हिमशिखरेची भारत भूषा श्रीलोरती हिमालयाची हिमशिखरेची भारत भूषा श्रीलोरती गंगा यमुना आणि गोमती घालती पवित्र स्नान घालती पवित्र स्नान भारत देश महान भारत देश महान इतिहास नवा बलिदानाचा शौर्याचा आणि पराक्रमाचा इतिहास नवा बलिदानाचा शौर्याचा आणि पराक्रमाचा समतेचा आणि विश्वशांतीचा जागरी राष्ट्राभिमान जागरी राष्ट्राभिमान भारत देश महान भारत देश महान शौर्याने जे वीर चिरले रणांगणाचे पावन झाले शौर्याने जे वीर चिरले रणांगणाचे पावन झाले नफरत करना नहीं किसी से प्यार सभी से करना जी तूफान तो आते रहते इनसे भी क्या डरना जी हिम्मत करने वालों को मिलती मदद सब लोगों की सत्कर्मों के तुलका से जीवन में रंग करना जी हार जीत का खेले जीवन हार जीत का खेले जीवन खेल समझ कर खेलो जो भी मिलता हाथ बढ़ाकर खुशी खुशी तुम ले लो जो भी हाथ बढ़ाकर खुशी खुशी तुम ले लो हार जीत का खेल है जी ना नहीं किसी से प्यार सभी से करना जी तो आराधने से भी क्या डरना जी हिम्मत करने वालों को कर्मों की दिखाते जीवन में रंग करना जी हार जीत का खेल जीवन के समझ कर खेलो जो भी मिलता हाथ बढ़ाकर खुशी खुशी खेलो जब तक जीवन एकदम हो जाना जी तो आते रहते इनसे भी क्या डरना जी धर्म के कारण देखो महामारी सबको सच्ची राह दिखाना की जिम्मेदारी है अज्ञान के दीप जलाकर खुशी तेरा करना जी को आते रहते इनसे भी क्या डरना जी कभी वरना ऐसा कभी उजाला कभी अंधेरा समय एकता कभी मेरा थोड़ा धीरज धरना जी रात हो जाए जितनी लंबी उसका है जीवन तो आते रहते इससे भी क्या डरना जी आज पुन्हा नाव सत्तेज विशाल सातारे माझे पूर्ण नाव सत्तेज विशाल सातारे माझे पूर्ण नाव सत्तेज विशाल सातारे एक बीटा बाई एक बीटा बाई माझे पंढरीचे आई माझे पंढरीचे आई भीमानी चंद्रभागा भीमानी चंद्रभागा तुझे चरणाशी गंगा तुझ्या चरणाशी गंगा इतका सैतत्व भायावे इतका सैतत्व भायावे माझ्या रंगनीला जावे माझ्या रंगनीला जावे बोले नाम जनी माया सांगू श्रीरंगा काय तुझी माया सांगू श्रीरंगा
माझी पंढरी तू गेली पांडुरंगा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, डोळ्यातून त्यापुढे आज आपण त्यांच्या कविता निरोप समारंभ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करते. आजच्या निरोप समारंभ कार्यक्रमाला सुरुवात करीत आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ममताताई धुर्वे यांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. ज्या शाळेत मी इतकी वर्ष घालवली ती शाळा आता माझ्यासाठी भूतकाळ होणार आहे. शाळेचा पहिला दिवस कितीतरी भीती आणि उत्सुकता होती मनात. नवीन मैत्रिणी, नवीन शिक्षक आणि नवीन वर्ग, हळूहळू सगळे आपले झाले. शाळेच्या प्रत्येक कोपऱ्यात माझ्या खूप काही आठवणी दडलेल्या आहेत. पहिल्या मैत्रिणींशी झालेलं भांडण आणि लगेच झालेली मैत्री, शिक्षकांनी दिलेली शाबासकी आणि कधीतरी मिळालेला ओरड, हे सगळं काही माझ्या मनात घट्ट बसलंय. मला खात्री आहे की नवीन शाळेत माझ्या खूप काही मैत्रिणी होतील, पण माझ्या मनात माझ्या शाळेसाठी एक खास जागा राहील. ही शाळा माझ्या आयुष्यातील एक सुंदर भाग होता आणि नेहमी राहील. मी इतके सांगू इच्छितो की शून्यातून शून्य गेले राहिले शून्य, शून्यातून शून्य गेले राहिले शून्य. तुमच्यासारखे शिक्षक मिळाले हेच माझे पुण्य. मला शाळेबद्दल 2 शब्द सांगणार आहोत. अध्यक्ष महाशय, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझे मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव दिशा कापडे. आज आपण सर्वजण या निरोप समारंभासाठी एकत्र जमलो आहोत. या दिवशी फक्त मीच नाही तर आपण सर्वजण खूप भावुक झालो आहोत. घेताना आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे, शाळेचे दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाणी. काही वर्षापूर्वी माझे या शाळेत आगमन झाले. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून घडवतो, त्याचप्रमाणे या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडवले. त्यांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले, आमच्या जीवनाला सुरेख आकार दिला. आमचे काही चुकल्यावर त्यांनी आम्हाला शिस्त लावली. धन्यवाद. शेवटचा निरोप सांगणार आहे. निरोप हा निरोप नसतोच, तर ती असते गोड आठवण. आयुष्याच्या वाटचालीत असते प्रेमाची आठवण. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, ज्याचे आम्हाला घडविण्यास मोलाचे योगदान आहे, असे माझे पूजनीय गुरुजन वर्ग, न घडत गेली असे माझे प्रिय वर्ग मित्र आणि मैत्रिणींनो, वाटले नाही कधी मला निरोप आपला घ्यावा लागेल. पंखात भरलेल्या विचार बळाने भरारीला सिद्ध व्हावे लागल. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. मी आज शाळेबद्दल 2 शब्द सांगेन. शाळेचे प्रत्येक क्षण खूपच छान होते. शाळेचे प्रत्येक क्षण खूपच छान होते. शिक्षक आणि आपले
योग्य दिशा दाखवले. मैत्री मित्राने आपली आठवणी काही क्षणात आठवण राहील. सर्वांना माझ्याकडून धन्यवाद. माझ्या बहिणींना अनुभवानं मी तुम्हाला शाळेबद्दल सांगणार आहोत. मी पहिल्या वर्गात शाळेत आलो. तू पहिलीत नाही वाटते ना, पाचवीत आला काय? पहिली बघ नाही काय? आणि मग माझे मित्र बनवलो आणि मग शाळेत येणं सुरू केलं. आणि मग आम्हाला सर शिकवले, खूप चांगले शिकवले. आणि आता जाऊ नाही वाटत आहे. शाळेची खूप आठवण येईल. माझे मित्र मैत्रिणी, तुम्ही जाताना मला खूप दुःख होत आहे. आम्हाला जर काही समजलं नाही तर तुम्ही आम्हाला सांगा. तुम्ही जाताना आम्हाला खूप वाईट वाटतं. धन्यवाद. आम्हाला पेपरावरती जे काही नाही आलं ते त्यांना विचारले व त्यांनी आम्हाला ते समजावून सांगले. त्यांच्यासोबत शाळेत खेळ खेळले ते आम्हाला वर्षभर आठवण राहील. त्यांनी या शाळेतून निघताना आम्हाला खूप वाईट वाटते. धन्यवाद. आमचे मित्र मैत्रिणी आज आमच्यापासून दूर चालले. आम्हाला खूप वाईट वाटत आहे. आणि आमच्यासोबत वर्षभर खेळले, एकत्र आम्ही मिळून राहिले. आम्हाला जे काही अडचणी राहिली ते आम्हाला त्यांनी समजावून सांगत होते व आता त्यांनी चालले तर आम्हाला खूप वाईट वाटत आहे. धन्यवाद. आज आहे 8व्या वर्गाचा निरोप समारंभ. निरोप समारंभ म्हणजेच हा थोडस सुखादुखाचा असा हा समारंभ असतो. सुखाचा यासाठी की इयत्ता 8वीमध्ये शिकणारी मुलं मुली आता आपली शाळा सोडून चालले. आणि सुखाच्या यासाठी की चालले ते चालले पण आपल्यासाठी खूप काही गोड आठवणी ठेवून चालले. ते गोड आठवणी आपल्याला नेहमी आठवत राहतील. बघी नाही तेव्हा कारण त्यांचे काही गोड आठवणी आहे का नाही आपल्याकडे. तालुका स्तर जिल्हा स्तरावर त्यांनी उत्तम योग्य प्रकारे दाखवलेला खेळ, शाळेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये त्यांनी केलेला डान्स असो, नाटक असो, हे आपल्याला आठवत राहील. इयत्ता 8वा पर्यंत आपल्या शाळेत आहे. आता यानंतर 8वी पर्यंत त्यांना आपण सगळं जे काही कौशल्य पाहिजे ते सगळं शिकवलं. लिहिणं वाचणं पहिलीमध्ये आले तेव्हा त्यांना शाळेत यायला भीती वाटत होती. शिक्षक त्यांना प्रेमाने घेऊन कधी लाडानं कधी रागानं त्यांच्यामध्ये योग्य प्रकारे जे काही कौशल्य आलं पाहिजे, लिहिता वाचता आलं पाहिजे, क्रिया आल्या पाहिजे, सगळे खेळ आलं पाहिजे यासाठी प्रयत्न केले. आता या शाळेकडून त्यांना जेवढं भेटायचं मार्गदर्शन, शक्ती, ताकद सगळं त्यांना मिळाले आहे. आता ते त्या शक्तीचा वापर, मार्गदर्शनाचा वापर, जे काही कौशल्य प्राप्त केले ते पुढील शिक्षणासाठी ते वापरणार आहे. आता तुम्ही ज्या शाळेत अन्वेष कन्या सगळे मुली तुम्ही जिथं कुठे जरी शिकायला चालले असेल त्या ठिकाणी चांगलं मन लावून शिकायचं. या ठिकाणी 8व्या वर्गामध्ये 8च मुलं मुली होती, 10 मुलं मुली होते. तुम्ही ज्या ठिकाणी शिकायला जाणार त्या ठिकाणी 50-50, 100-50 तरी असतात. त्या वर्गामध्ये 50 असतात. त्या 50 मुलांमध्ये आपण उठून आलं पाहिजे. उठून कसं दिसू, सगळ्या शिक्षकाच्या नजरेत कसं येऊ आपण, जर रोज अभ्यास केलं आणि शिक्षक जेव्हा प्रश्न विचारतील, मी सांगतो मला येते असं हात वर करायचं. कधी कधी सुरुवातीच्या दिवसामध्ये तुमच्याकडे लक्ष देणार नाही, पण एक वेळा जर सरांचं लक्ष तुमच्याकडे गेलं, तुम्हाला विचारलं, तुम्ही चांगलं उत्तर सांगितली तर तुम्ही खरंच सरांना वाटते की हे मुलं अभ्यासू आहे, अभ्यास करतात, आवडीचे, मग तुम्ही बनाल त्या शिक्षकांचे.
आणि एक वेळा आपण आवडीचे बनलो की आपल्याला शिक्षणामध्ये मजा यायला लागते आणि ती मजा आपण नेहमीसाठी टिकून ठेवायचं आहे. मी पाहता मागच्या वर्षीचे 9वीचे मुलं, काही मुलं इथं असताना हुशार होते, पण त्या शाळेत गेल्यानंतर अभ्यासामध्ये खूप मागे पडले. त्याची कारण काय असेल तुम्हाला काय वाटते? अभ्यास कशामुळे नाही केला त्यांनी? त्यांची संगत बिघडली. इथं असेपर्यंत त्यांना काही सवयी नव्हत्या, छान होते, जे काही पुढ्यावर खायचं त्यांचं ते नव्हतंच. पण एक वेळा बाहेर गेले त्यांना मग आता बहुतेक 9वी 10वीच्या मुलांकडे स्वतःचा मोबाईल आहे. स्वतःच मोबाईल आहे. बऱ्याच जणांकडे मोबाईल ही अशी गोष्ट आहे ती माणसाला जेवढी सुधरवते ना त्यापेक्षा जास्त बिघडवते. आमच्या काळामध्ये मोबाईल नव्हतं. खरंच ते जर असतं तर आम्ही काय झालो असतो आम्हाला माहित नाही. मोबाईलचा वापर योग्य प्रकारे करा, आवश्यक चांगल्या गोष्टीसाठी करा. तुम्ही नक्कीच या शाळेचं नाव भविष्य म्हणजे मोठं कराल. या शाळेची आठवण दुसऱ्या शाळेमध्ये पण निघायला पाहिजे. अरे हे मुलं मुली कोणत्या शाळेचे आहे, टेंबीच्या शाळेचे आहे, अशी आठवण निघाली पाहिजे अशी मी तुमच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि तुमच्या पुढील शैक्षणिक कार्यासाठी, अभ्यासासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. समारंभ आहे तर आनंद आहे आणि दुःख आहे. ती काय होते बघा, माझ्याकडे आता हा वर्ग जो होता 7वा 8वा वर्ग होता तो 2 वर्ष माझ्याकडे होता. 7वा वर्ग होता आणि या मुलांना विचारलं की 8वा वर्ग सुरू करायचा का, तर सुरुवातीला सगळ्यांनी होकार दिला की आम्ही इथे राहतो म्हणून. त्यामुळे आपण 8वा वर्ग पहिलीच बॅच बनायची आपली 8व्या वर्गाची सुरू झाली. आणि एवढंच काय, जरी आज हा निरोप समारंभ आहे तरी या मुलांची अशी इच्छा होती की सर म्हणजे आपल्या इथं 9वा वर्ग गाव नाही चालू करत, 9वा 10वा गाव नाही चालू करत. कारण की यांची इच्छा अशी आहे की आपण पुन्हाहूनही इथंच राहायला पाहिजे बा, आपली शाळा सुटली नाही पाहिजे बा, जसं 8वी पर्यंत इथे शिकलो पुन्हा आणखी 2 वर्ष राहता आलं पाहिजे बा, अशी त्यांची म्हणजे इच्छा होत आहे. एवढी चांगली आपली शाळा आहे. बघा विद्यार्थी आमच्या 8व्या वर्गाचे सगळेच विद्यार्थी खूप छान पहिल्यापासून आणि प्रत्येक मुलांकडून काही ना काही शिकण्यासारखं आहे. बघा तसं तुम्हाला उदाहरण सांगतो प्रत्येकाचं, जसं अदिती म्हणा. बघा अदितीचं तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल की अदिती कोण होती, आपल्या इथली बँक मॅनेजर होती ना अदिती आणि त्रिशा, दोघी पण होत्या ना. किती छान वर्षभर त्यांनी पूर्ण व्यवहार केले, चालवले. तुम्हाला जेव्हा जेव्हा पैशाची गरज पडली तेव्हा पैसे जमा केले, काढायच्या वेळेस हे केलं की नाही, वर्षभर काम केलं. आणि तिचं वागणं सुद्धा, आता तिने भाषणही छान दिलं आणि प्रत्येक कार्यात संयमाने. कधी तुम्ही पाहिलं नसेल की हिचं कोणासोबत भांडण झालं का, असं ऐकलं का तुम्ही? नाही ना. तर ते तशा गोष्टी आहे की त्या काय करायच्या आहेत ते आपल्याला त्यांच्याकडून शिकायच्या. अदिती झाली, त्यानंतर वैष्णवीचं पाहिलं असेल तुम्ही खेळामध्ये. आपले जेव्हा पण खेळ होतात, कबड्डी म्हणा, लंगडी म्हणा, त्या खेळांमध्ये प्रत्येक वेळेस काय असायची, ती समोर असायची. त्याच बाबतीत नाही, अभ्यासात बाबतीत सुद्धा ती करायची, प्रयत्न करायची छान आणि कामही करायचे, सहकार्य करायचे, सगळेजण मिळून राहायचे. त्यानंतर त्रिशा सुद्धा, त्रिशा आपली बँक मॅनेजर तो होती. त्याचबरोबर आपल्या याच्यामध्ये पण वाचनामध्ये, अभ्यासामध्ये, कोणताही भाषण असो काही असो प्रत्येक स्पर्धेमध्ये भाग घ्यायला तिला आवडायचं. त्यानंतर अपेक्षा आपल्या शाळेची कोण कॅप्टन होती, वर्गाची कॅप्टन होती. आणि खरंच म्हणजे ज्या वेळेला निवडणूक झाली ना तर असं वाटलं नव्हतं की निवडून अपेक्षा येईल बा, पण तिने खूप छान असं पूर्ण वर्ग सांभाळला, वर्षभर असं वर्ग सांभाळला. आणि एवढंच काय, उपस्थिती अनुपस्थिती, त्याचबरोबर कधी कधी हजेरी घेणं आणि वर्गावर नियंत्रण ठेवण्याचं काम सुद्धा तिने खूप छान प्रकारे केलं. तिच्याकडूनही त्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. त्यानंतर मुलांवरून सांगतो म्हटलं तर अन्वेष पाहिला असेल, खेळामध्येही चांगला आहे, अभ्यासामध्येही चांगला आहे की नाही, ते गुण त्यांच्याकडून शिकायचे. त्यानंतर प्रेमचं असं आहे की प्रेम सुद्धा आता बघा तुम्ही पाहिलं असेल की दररोज सुट्टी झाल्याबरोबर स्वतःहून चाबी घेतो आणि प्रत्येक दरवाजा लावणं, हे करणं, असंच काम करतो न सांगता. आणि जे काम सांगितलं त्याला म्हणजे हे न करता, टाळ न करता चुपचाप आपलं ते काम करतो. त्यानंतर क्रिशचं असं आहे, क्रिश आता अभ्यासामध्ये तेवढा समोर नव्हता, पण त्याचं नियमित शाळेत येणं असायचं, शाळेत यायचा आणि प्रत्येक कामामध्ये, कोणतंही काम असो, आपल्या वर्गाचं काही काम असायचं त्या कामामध्ये काय करायचं, भाग घ्यायचं.
कृष्णा सुद्धा, कृष्णा छान असं चित्र काढते, खूप छान असं चित्र काढते आणि त्याच्यामध्ये दररोज उपस्थित राहणं मला आणि त्याचबरोबर एकमेकांसोबत राहणं, खेळण्यामध्ये सुद्धा आवड त्याला असेल, सगळं छान. सोहम, सोहमचं असं होतं की सोहमचे खूप सारे किस्से मला नाही का तलवारी सरांनी सांगितले होते. खूप छान असं त्याचं वागणं, याचं बोलणंही खूप छान असं, सगळं एकदम साधं, म्हणजे राहणीमान एकदम साधं, बोलणं एकदम साधं, असं काही नाही की मोठा तरी पण असं छान असं बोलणं त्याचं. आणि त्यानंतर शेवटचा रुद्र, तुम्ही पाहिलं तर आपल्या शाळेतला कबड्डी मधला छान असा चॅम्पियन असल्यासारखा, तो त्याच्याकडून असं शिकण्यासारखे आहे. तर बघा हे 8व्या वर्गाचे मुलं तर चालले, पण या सगळ्यांकडून ज्या चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या चांगल्या चांगल्या गोष्टी काय करायच्या आपल्या शिकायच्या आहे, त्या आपण समोर चालू ठेवायच्या आहे. म्हणजे परंपरेसारखं आपण यांच्याकडून जे जे शिकत आलो तेच पुढच्या वर्षी करत. आता बघा जसे यांनी बँक मॅनेजर होते, तर पुढच्या वर्षी तुमच्यातले कोणी बँक मॅनेजर होणार आहे, त्यांच्या पुढच्या वर्षी तुमच्यातले कोणी क्रीडामंत्री होणार आहे. तर त्या सगळ्यांनी तेच ते जबाबदारी 8व्या वर्गाने जशी जबाबदारी पार पाडली, तशी जबाबदारी तुम्ही सुद्धा पार पाडायची आहे. बघा 8वा वर्ग खूप छान आहे, छान होता म्हणजे आहेच तो छान. आणि मला अशी म्हणजे आशा आहे सुद्धा की यातले प्रत्येक जण समोर चालून भविष्यामध्ये काय आपल्या शाळेचं नाव, आपल्या गावाचं नाव काय करेल, मोठं करेल. आपल्या आई वडिलांचं, आपल्या शाळेचं, आपल्या गावाचं नाव काय करेल, मोठं करेल. प्रत्येकाला माझ्याकडून शुभेच्छा. तुमच्यातले प्रत्येक जण कोण ना कोणी कलेक्टर. मंगेश पाटगावकरांना लिहिलेलं आहे, चिवचिव करत इकडे तिकडे, चिवचिव करत इकडे तिकडे, सतत चिमणी बागडत असे. म्हणजे तुम्ही चिवचिव करत राहत होते आमच्या शाळेमध्ये. काय करत राहत होते, चिवचिव. म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की चिमणी, आमची चिमणी पात्र आजूबाजूला फिरत आहे का. चिवू काऊच्या कुस्तीतून बालपणापासून भेटत असते, एक घास चिवचा म्हणत जीव घालत असते. भोजन काळामध्ये तुम्ही मध्यंतरामध्ये मशी बोलत चालत हसत खेसत खेळत, कोणी कुस्त्या खेळून नुसती करत होते, आहे का नाही. अशी तुमची घरासोबत चिवलाई मिळत असते तिची सावली. चिवताई सुद्धा दाना पाणी कुठून आणत असते, शोषित चोच घालून पिल्लांनाही भरवत असते. म्हणजे आम्ही जे कार्य करत होतो, आम्ही तिकडून आणतो आणि तुम्हाला जे आमच्या जवळ ते आम्हाला तुम्हाला 2 शब्द आम्ही ऐकवत होतो. मोठे होतो आपण चिमणी मात्र विसरून जातो, पंख कुठून आपल्याला घरट्या बाहेर उडत जातो. जसे आपण जसे मोठं होतो तसंच आपण उंच भरारी घेत असतो. त्याच ठिकाणी राहतो का नाही. थकून जेव्हा निवांत होतो, घरट्यात परतून जेव्हा वळून पाहता लक्षात येतं आपण आता एकटेच आहोत. म्हणजे जसं जसं मोठं होतो तसं आपल्याला एकटेपणा जाणवते. म्हणजे जबाबदारी वाढते आपल्यावर. सगळ्या गोष्टी लहानपण असते ते कसं आनंददायी असते, जेवढा आनंद घेता येते तेवढा आनंद घेता येते, पण मोठ्यापणी घेता येते का आपल्याला नाही. कारण का आपल्या जबाबदाऱ्या वाढते. एक चिवूची गोष्ट सुद्धा आता कुणी सांगत नाही, निराशी मनाला उभारी येते. जेव्हा चिमणी खिडकीत घरट करते, चिवची वाट पुन्हा ऐकू येतो. थकल्या जीवा विसावा मिळतो, घर पुन्हा आनंदात होतं, खेळणं बागडणं चालू होतं. चिवताईच्या पिलासोबत आपलंही जगणं नवं होतं. म्हणजे तुमच्यासोबत आमचंही जगणं काय होतं, नवं होतं. कारण का ज्या आमच्या गोष्टी आहेत बाहेरच्या घडलेल्या ताण तणाव, इथं आल्यानंतर आम्ही काय करत होतो, विसरून जातो. इथून गेल्या म्हणजे सगळ्या गोष्टी आल्यानंतर आम्ही काय करत होतो, इथल्या गोष्टी सगळ्या विसरून जातो. आणि जेव्हा तुम्ही आमच्यापासून परके होता तेव्हा थोडं वेगळं वाटते. कारण का तुमचा सहवास आम्हाला लाभलेला आहे आणि त्या सहवासात तुमच्याकडून आम्हाला घेण्यासारखं खूप सारं काही असं होतं. तुम्ही भांडत होती, आमच्याकडं आणत होत्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी तुम्ही करत होत्या आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही आम्हाला साथ दिली. तुम्ही इथून जाता तुम्ही नाव चमकवा, शाळेचं नाव चमका, वडिलांचं नाव चमकवा, अशा पद्धतीनं चांगलं कार्य करा. तर एकदा फक्त म्हणतो, भावनिक झालो, थोडसा वाटते थोडं मनाला. एक आहे कणा म्हणून कविता आमची, आम्ही लहानपणी शिकलो, इकडे भाऊ शिकली असेल कदाचित. ओळखलं कविता आहे, ओळखलं का सर मला पावसात आलं कोणी, ओळखलं का सर मला पावसात आलं कोणी, कपडे होते गर्दमलेले केशावरती
पाणी. क्षणभर बसला नंतर हसला, क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून. क्षणभर बसला नंतर हसला, बोलला वरती पाहून. गंगा माई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून. माहेर वासिनी पण पोरी सारखी चार भिंतीच नाचली. माहेर वासिनी पोरी सारखी चार भिंतीच नाचली. मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली. भिंत कसली चूल विजली, होते नव्हते गेले. भिंत कसली चूल विजली, होते नव्हते गेले. प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले. कारभारणीला घेऊन संगे सर, कारभारणीला घेऊन संगे सर. आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे. चिखल काढतो आहे. खिशाकडे हात जातात हसत हसत उठला. खिशाकडे हात जातात हसत हसत उठला. पैसा नको सर, जरा एकटेपणा वाटला. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसते लढवा. हे काय विद्यार्थ्यांची गोष्ट. क्रांतीज्योती ज्यांनी शिक्षणामध्ये क्रांती घडवून आणली अशा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला प्रथम मी अभिवादन करते. तसेच आजच्या कार्यक्रमाचे आज निरोप समारंभ वर्ग 8वीच्या विद्यार्थ्यांचा आज निरोप समारंभ. या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा ममताताई धुरे तसेच आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले माननीय अशोकभाऊ निकोडे, वनिताताई कोटनाके, शुभलाताई तोडसा आणि इथे उपस्थित असलेले माझे नेहमी मला सहकार्य करणारे माझे सहाय्यक शिक्षक तसेच आताच उपस्थित झालेल्या आपल्या गावच्या आशा वर्कर त्यांनी सुद्धा आपली उपस्थिती इथे दर्शवलेली आहे. तसेच माझ्या विद्यार्थी मित्रांना आज निरोप समारंभ. एकाला म्हणजे दोन्ही गोष्टी इथं होतात. आता सरांनी सांगितलेलं आहे. इथून जे आपल्या शाळेतून ज्या मुली जाणार आहेत त्यांना आनंद झाला असेल. आपल्याला नवीन शाळा मिळणार, नवीन शिक्षक मिळणार आहे की नाही, नवीन मैत्रिणी मिळणार, आपण शहरामध्ये शिकायला जाणार आहे की नाही. आणि त्याचबरोबर इथे जे इतके दिवसपर्यंत जो सहवास लाभलेला होता त्यांचा ते जाणार म्हणून त्यांना दुःख होणार. म्हणजे इथे दोन्ही गोष्टी घडलेल्या आहेत, आनंद आणि दुःख. आणि या शाळेमध्ये आल्यानंतर कुठल्याही जीवनामध्ये आल्यानंतर माणसाला आल्यानंतर जावंच लागतं आहे की नाही. तर या शाळेमध्ये पहिल्या वर्गापासून तर 8व्या वर्गापर्यंत तुमचे जे मित्रमैत्रिणी माझ्या या बाल विद्यार्थी या शाळेमध्ये शिकले. माझा सहवास हा 23-2025 2 वर्ष झाले. 2 वर्ष. जेव्हा आपण नवीन शाळेमध्ये जातो तेव्हा आपल्याला असं वाटते विद्यार्थी कसे असतील, काय असतील. पण तिथे गेल्यानंतर सगळे आपण एकरूप होतो, एकमेकांना सहकार्य करतो, एकमेकांमध्ये इतका समाविष्ट होऊन जातो, इतकं मन मिळून जाते की काय होते की आपलं कोण दुसरं कोण हे समजतच नाही. शाळा एक घरासारखं असते आणि त्या शाळेमध्ये शिकणारे म्हणा, त्या शाळेमध्ये काम करणारे म्हणा, हे सगळे आपल्या कुटुंबातल्या सदस्याप्रमाणे असतात. काही भांडण झालं, काही झालं तर आपण पटकन मॅडमकडे जातो, सरांकडे जातो. जसं की बाहेर भांडण झालं, घरात भांडण झालं, तिकडे काय सुरू आहे ग्रुप काय समोर बघा संकेत चांगला बस. तर आपण पटकन आई बाबाला जाऊन सांगतो. तसं शाळेमध्ये पण घडलं की पटकन आपण सरांकडे जातो, मॅडमकडे जातो. याने मला असं केलं, तो पाणी भरू देत नाही, मला लावू देत नाही, काही नाही. त्या सगळ्या गोष्टी होतात. तर आता या 8व्या वर्गातल्या प्रत्येक मुलींबद्दल प्रत्येक विद्यार्थी शिक्षकांनी खूप सविस्तर म्हणजे स्वभाव कसा काय कसा सगळं सांगितलं. आणि खरं या 8व्या वर्गातले आणि
आपल्या शाळेतले प्रत्येक मुलं हे बिलकुल सोजवळ आहे, मनाने अगदी निर्मळ आहे आणि मुलं हे असता करतात. प्रत्येक 8 वर्गाच्या प्रत्येक मुली मुलं छान एकदम शांत सुस्वभावी अशा आहेत. त्यांना काही हस्तकौशल्यामध्ये पण छान आहे, खेळामध्ये पण छान आहे आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीच्या वेळेस त्यांची आम्हाला घडोघडी प्रत्येक क्षणोक्षणी आठवण येणार आहे. ती जी अशी होती, ती तशी होती, ती छान होती, ती मला असं म्हणत होती, है की नाही? तर असो मी तुमच्या पुढील आयुष्यासाठी, पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा देते मनापासून. तुम्ही डॉक्टर इंजिनियर तर बना, पण एक उत्तम माणूस म्हणून, एक नागरिक म्हणून उत्कृष्ट असं बना. आणि दुसऱ्या शाळेत गेल्यानंतर तुम्ही आपल्या शाळेची काय दाखवा, चमक दाखवा. मी जेव्हा माहित आहे का ट्रेनिंगला जात असते, तिथे माहित आहे का त्या टीचर मध्ये चर्चा होतात. आता आपले 8व्या वर्गापर्यंतचे जे विद्यार्थी राहतात किंवा 7वी पर्यंतचे म्हणा, ते पोरे शहरातल्या शाळेमध्ये जातात, कोणी बोरीला जातात, कोणी पांढरकवड्याला जातात, तर काही अशा मल्टी शाळेमध्ये जातात, कोणी केएस शाळेमध्ये जातात. तर तिथले जे एकत्र येतात सर्व प्रायव्हेट शाळेमध्ये, त्यांच्या चर्चा ते सांगतात, या शाळेचे विद्यार्थी म्हणजे काहीच नाही बोलत नाही, आपण बोलायला चुकतच राहायचे, गुलगुल असं बोलतात, समजतच नाही. त्यातल्या त्यात ते नुसतं तेवढंच सांगत नाही, तर ते हेही सांगतात की ह्या शाळेचे विद्यार्थी एकदम सुंदर आहे, एकदम टॉपर आहे, पटकन उत्तरं देतात आणि तेच आपल्याला. आणि असे ट्रेनिंग तर आमचे चालणारच आहे आणि तेच चमक, तेच तुमची कहाणी, तीच तुमची गोष्ट, तेच तुमचे गुण हे आमच्यापर्यंत आलेले पाहिजे. त्या ट्रेनिंगवर आम्हाला कळलं पाहिजे की नाही रे, केवढी शाळेच्या मुली या शाळेत होत्या, त्यांनी एवढ्या हुशार आहे, एवढ्या छान आहे, प्रत्येक कार्यक्रमामध्ये, प्रत्येक खेळामध्ये, प्रत्येक कौशल्यामध्ये, प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये, वक्तृत्व स्पर्धेमध्ये, निबंध स्पर्धेमध्ये, चित्रकले स्पर्धेमध्ये अगदी पहिल्या क्रमांकाच्या असण्यासारख्या आहेत. आणि त्या जिल्हा लेवल काय विभागीय लेवल पर्यंत सुद्धा जाऊन ते आपली चमक दाखवू शकतात आणि गावाचं नाव उज्ज्वल करू शकतात. अशा सर्वांना माझं पुनश्च मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. कार्यक्रमाला उपस्थित असलेले मंचकावरील आजच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष व प्रमुख पाहुणे, कार्यक्रमाला उपस्थित झाले याबद्दल मी मुळे शाळेच्या वतीने आभार मानते व तसेच या कार्यक्रमाचे आयोजन करणारे माझ्या शाळेचे मुख्याध्यापक व तसेच माझे शिक्षक यांचे सुद्धा मी आभार मानते व या कार्यक्रमाला उपस्थित राहून माझे बालमित्र व मैत्रिणींनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला त्याबद्दल यांचे मी आभार